आणि माझी आई, माझी स्वामी आई मला भेडसावत असते की हे सांग. आता तुम्ही म्हणाल हे सांग म्हणायला साक्षात स्वामी आई तुमच्याकडे येते का? नाही. जे जे शब्द आपण ह्या गादीवरती बसून आपल्या पाठीमागे स्वामी आई असते, स्वामी आईचा हात असतो, त्यावेळेला साक्षात स्वामी आई आपल्याला ही बुद्धी देत असते. म्हणून आपण ते सांगत असतो. म्हणून मला सांगायचं आहे की आता आपल्याला जो गरीब भक्त असतो आणि त्या गरीब भक्ताच्याच मनामध्ये मला दान करावं वाटतंय, मला सद्गुरूला भोजनाला बोलवावं वाटतंय, मला खूप घरामधून दान धर्म करावं वाटतंय, मला देवाला जावं वाटतंय आणि मला देवाला काहीतरी धन दौलत द्यावंसं वाटतंय, हे गरिबाच्याच मनामध्ये काय येत असतं? ज्याच्याकडे सर्व काही आहे त्या माणसाच्या मनामध्ये काय येत नाही? श्रीमंताच्या मनामध्ये काय येत नसेल? ह्याच्यामध्ये फरक आहे. जे गरीब असतो त्याच्या घरामध्ये, त्याच्या मनामध्ये सतत परमेश्वर नांदत असतो.